ही आमची दित्या बघा कशी आहे आगाऊ. तर आज हिचा आहे वाढदिवस म्हणूनच आम्ही सकाळी अंबाबाईला जाऊन आलतो. अंबाबाईला जाऊन घरी आल्यावर ही नुसती आगाऊपणा करत होती, कारण हिचा वाढदिवस आहे म्हणलं काय म्हणाय पण येत नव्हतं. तर हिचा वाढदिवस आहे म्हणून फुगं फुगवायचं चालू होतं. तर फुगं फुगवायला हिच्या मामाला सुद्धा बसवलं होतं. तोंड फाटोस्तोवर एक एक फुगवा फुगवून आम्ही ठेवत होतो, पण हिचा काय आगाऊपणा संपतच नव्हता. निस्ता सगळी इसकाडून टाकत होती. तोवर मला केकवाल्या भावाचा फोन आला की केक तयार झालाय म्हणून. मग काय काढली स्कूटीने चाललो केक आणायला. आणि घरातल्याच म्हणलं अब तुम्हारे हवाले हे वतन साथी हम चले केक लाने. मग घरात पण एकदम युद्ध पातळीवर काम चालू होतं. त्याच्या वाढदिवसाला काय आपलं गाव जेवण घालायची तयारी होती, पण तसला काय आपल्याला विषय करायचाच नव्हता. तवर मी आलो केक घेऊन इकडं. आणि ह्यो जो गाडीवर मागं बसलाय नाही ह्याचा विषय तुम्हाला नंतर सांग. हे डेकोरेशन त्यांनी बघून दित्याला पण नेमका विषय कळत नव्हता काय चाललंय. आणि ह्यो बघा दित्याचा केक, परीचा केक. आणि हे दित्याची ग्रँड एंट्रीलाच लागली रडा. एवढी रडा आली तिच्या पुढे माणसं लागली नाचायला. गप काय बसना, माणसाचं नाचवाय तेवढं तिला येते बरोबर. मग त्याच्या मम्मीनं म्हणते तुम्ही या म्हणजे ग बसली. हे बघा आता कशी ग बसली. अहो आपला विषय झालाय हो. आता विषय असा की ह्यो बड्डे मोठा का घातला नाहीत, तर तिला हॅपी बड्डे म्हणलेलं कळलं ना, आणि मोठा घालून काय उपयोग. आणि ह्यो खेकडा बघा, आणि ह्यो त्याचा म्हणजे माझा दोस्त म्हणजे काळीज मेंबर हो. हे आल्यात केक कापल्यावर. आणि ह्यो समोरचा काका आहे की नाही तो दित्तूचा लाडका आहे. मग लाडका काका आणल्या म्हणतात अजून एकदा केक कापायला होतेच. मग दित्तूला म्हणतात अजून एकदा केक काप. तर केक कापाय सोडून तिनं सगळं केक भरवून टाकला. आता तुम्ही पण केक खाऊन खुश राहा आणि असंच फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. संपला विषय.